तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6वी सायन्सचा चॅप्टर पाहणार आहोत. 11 नंबरचा चॅप्टर वर्क अँड एनर्जी. त्याचा अर्थ आहे वर्क म्हणजे कार्य आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा. तर कोणतेही कार्य करण्यासाठी काम करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते. हे पूर्ण आपण धड्यामध्ये पाहणार आहोत. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करायला सांगितले आपल्याला. त्याच्यावर क्वेश्चन विचारले. 3 क्वेश्चन आहेत. त्यातला पहिला, व्हॉट ॲक्शन्स आर सीन इन द पिक्चर. तर याचा अर्थ आहे चित्रात कोणत्या कोणत्या क्रिया दिसत आहेत. ह्या पूर्ण सगळ्या चित्रामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या क्रिया दिसत आहेत. हे उचलण्याची क्रिया आहे, ही पुश करण्याची म्हणजे ढकलण्याची क्रिया आहे, हे काय करत आहे, खिळ्याला ठोकत आहे, ठोकण्याची क्रिया. त्याच्यानंतर हे ओढण्याची क्रिया आहे. म्हणजे हे सगळे काय झालेत, हे वर्क करत आहेत म्हणजे काम करत आहेत. ह्या सगळ्या क्रिया आहेत. नंबर 2, इज अ फोर्स बीइंग अप्लाइड व्हाईल डुईंग ईच ॲक्शन. प्रत्येक क्रिया करताना बल लावले आहे की नाही, हा क्वेश्चन विचारला आहे. म्हणजे या सगळ्या क्रिया करताना काय करावं लागते, प्रत्येकाला फोर्स किंवा एनर्जी लावावं लागते, त्याच्याशिवाय त्यांचं काम होणार नाही. नंबर 3, इन द व्हेरियस ॲक्शन्स इन द पिक्चर हॅज द ऑब्जेक्ट चेंज इट्स ओरिजिनल पोझिशन. या चित्रामध्ये ज्या क्रिया घडायलात सगळ्या त्या क्रिया घडत असताना ती वस्तूने त्याची जागा, मूळची जी जागा आहे ती सोडली आहे की नाही. तर प्रत्येक वस्तूने त्याची जागा सोडलेली आहे. बघा, हे चाक काय फिरत फिरत ज्या ठिकाणी होतं तिथेच राहील का नाही, ते पुढे जाणार आहे. ही बॅग उचलून ती बॅग हातामध्ये घेईल, म्हणजे प्रत्येक वस्तूची जागा बदललेली आहे. खाली बघा, इन द अबोव पिक्चर वी सी दॅट द पोझिशन ऑफ सम ऑफ द ऑब्जेक्ट्स हॅज चेंज, दॅट इज दीज ऑब्जेक्ट्स आर डिस्प्लेस्ड. वरचे जे सगळे चित्र आहेत त्यांचे निरीक्षण केल्यानंतर काही वस्तूंची मूळ जागा बदलताना दिसते, म्हणजेच काय होईल, त्यांचं विस्थापन होईल. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन म्हणजे तर ती वस्तू ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी राहणार नाही, दुसऱ्या ठिकाणी त्याची जागा बदलली जाणार, त्याला म्हणतात डिस्प्लेस्ड. वेन ॲन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड बाय अप्लाइंग अ फोर्स ऑन इट, वर्क इज सेड टू बी डन. म्हणजे काय, तर जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य पूर्ण झाले असे आपण म्हणतो, म्हणजे आपलं काम पूर्ण झालं. आता एखाद्या मुलाला काय करायचं आहे, बॅग उचलायची आहे, तेव्हा त्यानं शाळेत जायचं किंवा तेव्हा काय करणार, तो मुलगा बॅग घेणार आणि मग त्याची जागा म्हणजे ते विस्थापन होणार त्या बॅगचं आणि तो त्या पाठीवर अडकून शाळेमध्ये जाईल. अशा प्रकारे त्याचं काय होईल, त्याचं वर्क पूर्ण होईल. आपल्याला पॉईंट पहिला पाहायचा आहे या धड्यामधला, वर्क म्हणजे काम, कार्य. ट्राय धिस, हे करून पाहायला सांगितलेलं आहे आपल्याला. त्यातला पहिला पॉईंट आहे, टायर स्ट्रिंग टू ॲन एम्प्टी बॉक्स ॲज शोन इन द पिक्चर. या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला एका रिकाम्या पेटी घ्यायची आहे आणि त्याला दोरा बांधायचा आहे. नंबर 2, पुल द बॉक्स थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर अलॉंग अ स्ट्रेट लाईन. नंतर दोऱ्याच्या साहाय्याने आपल्याला ती पेटी ओढत 10 मीटर अंतर सरळ रेषेमध्ये चालत न्यायची आहे. म्हणजे चित्रात ती मुलगी जी काय करते आहे, ती पेटी जी आहे ती ओढत नेती आहे. आपल्याला पहिले काय करायचं, 10 मीटर एवढं ती दोरीनं ओढत न्यायचं आहे ते बॉक्स. नंबर 3, नाऊ फिल द सेम बॉक्स विथ 20 बुक्स. आता आपल्याला त्या रिकाम्या पेटीमध्येच 20 बुक्स ठेवायला सांगितलेत, म्हणजे 20 पुस्तकं ठेवायला सांगितलेली आहेत. नंबर 4, पुल द बॉक्स अगेन थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर इन अ स्ट्रेट लाईन. व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स दिस टाईम. आता आपण काय केलं होतं, पहिले रिकामी होती, नंतर आता याच्यामध्ये 20 पुस्तकं ठेवलेली आहेत आणि ते ओढत न्यायचे आपल्याला 10 मीटर एवढं स्ट्रेट लाईनमध्ये. तर आपल्याला काय अनुभव येईल की आता आपल्याला थोडासा जोर जास्त लावा लागणार, एनर्जी जास्त लावा लागेल, कारण त्या पहिलं रिकामं होतं, आता त्याच्यामध्ये बुक्स टाकलेत, त्याचं वजन वाढलेलं आहे, त्यामुळे आपल्याला एनर्जी जास्त लावा लागेल. नंबर 5, नाऊ पूल दिस लोडेड बॉक्स थ्रू अ स्ट्रेट डिस्टन्स ऑफ 20 मीटर्स. आता पहिले 10 मीटर सांगितलं होतं, आता 20 मीटर्स म्हणजे 20 मीटर अजून पुढे न्यायचं आहे आपल्याला. 10 मीटर होतं, अजून 10 मीटर वाढवलं म्हणजे 20 मीटर एवढं ओढत नेल्यानंतर आपलं काम काय होणार आहे, जास्त केलं म्हणणार. 6 नंबर, व्हेन डिड यू फील दॅट मोर वर्क वॉज डन. कोणत्या वेळेस कार्य अधिक झालेले जाणवलं आपल्याला. तर ह्या तिन्हीमध्ये पहिलं रिकामे होती आणि 10 मीटर, नंतर पुस्तकं ठेवले, पुन्हा 10 मीटर नेलं आणि पुस्तकं ठेवून अजून 20 मीटर नेलं. यातलं सगळ्यात जास्त कार्य कधी झालं म्हणून आपण, जेव्हा त्याच्यामध्ये 20
पुस्तकं होते म्हणजे 3 नंबरचं 20 पुस्तकं होते आणि आपण 20 मीटर एवढं लांब त्याला ओढत नेलं, तेव्हा आपलं कार्य जास्त झालं किंवा वर्क डन झालं असं म्हणून. आता हे बॉक्समधला पॉईंट बघा. मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट when more force is applied to do the work. म्हणजे सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी त्या कार्यास जास्त बल लागते, ते कार्य अधिक असते. म्हणजे सारखंच अंतर आहे आणि काय केलं आपण, त्याला जास्त एनर्जी लावावं लागेल, तेव्हा आपलं काम जास्त झालं असं म्हणू आपण. इफ द सेम फोर्स इज अप्लाइड फॉर मोर डिस्प्लेसमेंट मोर वर्क इज डन बाय द फोर्स. सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्यही अधिक असते. म्हणजे आपण सारखंच बल लावले, एनर्जी तेवढीच लावली, पण जास्त विस्थापन झालं म्हणजे जास्त लांब नेलेलं आहे आपण त्याला, तर आपलं जास्त कार्य झालेलं आहे असं म्हणूत आपण. आता यूज युअर ब्रेन पॉवर. थोडेसे क्वेश्चन विचारलेले आहेत बघा खाली. इन द अबोव नंबर एक क्वेश्चन आहे. इन द अबोव ॲक्टिव्हिटी विच आर द डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉक्स. तर हे वरील कृती जे आहे त्या कृतीत कोणकोणती बले पेटीवर कार्य करत आहेत. म्हणजे जी पेटी आहे, बॉक्स आहे, त्याला आपण ओढत नेलं तेव्हा कोणते कोणते फोर्स ॲक्ट होतात. कोणते कोणते असतील बरं. फ्रिक्शनल फोर्स असणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यानंतर मस्क्युलर फोर्स, म्हणजे ते ओढत न्यायला काय करायला एनर्जी लावावं लागते, मसल्सचा वापर होतो म्हणून मस्क्युलर फोर्स, फ्रिक्शनल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे 3 फोर्स लावले जाणार. नंबर 2, इज अ डिस्प्लेसमेंट पॉसिबल विदाउट अ फोर्स. त्या वस्तूचं विस्थापन जेव्हा होतं तेव्हा ते बल न लावता शक्य आहे का, नाही, त्याच्यावर फोर्स लावला तरच आपण त्या वस्तू किंवा ते पेटी जे आहे त्याला ओढत नेऊ शकतो. नंबर 3, इफ अ फोर्स इज अप्लाइड विथ बोथ द हँड्स ऑन अ वॉल विल देअर बी अ डिस्प्लेसमेंट. तर काय विचारलं आहे, भिंतीवर आपण दोन्ही हाताने बल लावलं, फोर्स किती पण लावला तर ती भिंत पुढे जाईल का किंवा त्या भिंतीचं विस्थापन होईल का, म्हणजे एका जागची ती दुसऱ्या जागी जाईल किंवा हलेल का, तर नाही, असं होऊ शकत नाही. ठीक आहे. नंबर 4, इफ नो डिस्प्लेसमेंट ऑक्युअर्स ऑन अप्लाइंग अ फोर्स व्हॉट डज इट इंडिकेट. बल लावून विस्थापन झाले नाही याचा अर्थ काय, आपण किती पण फोर्स लावला तरी त्या वस्तू ती काय हालत नाही आहे, म्हणजे काय झालं, आपलं वर्क डन नाही झालं, पण असं म्हणून. आता पुढचं पेज बघा. लेट्स ट्राय दिस. आपल्याला करून पाहायचं आहे हे पण प्रयोग. ओके. टेक अ पुली, फिक्स इट ॲट अ हाईट. आपल्याला काय करायचं आहे, कप्पी घ्यायची. कप्पी म्हणजे काय असतं, ते गोल गोल रिंग्स असतं, त्याच्यामध्ये आपण जसं की विहिरीमधून पाणी काढतो तसं आपल्याला एक छोटंसं हे प्रयोग करण्यासाठी ती पुली घ्यायची आहे. फिक्स इट ॲट हाईट, आणि एका हाईटवर, उंचीवर त्याला टांगायचं आहे किंवा फिक्स करायचं आहे. ड्रॉ स्ट्रिंग ओव्हर द पुली. त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला त्या पुलीवरून दोरा घ्यायचा आहे आणि ते टाकून त्या दोराचे एक टोक आपल्याला पकडायचे, म्हणजे टायर लोड ऑफ 2 kilograms ॲट वन एंड. दुसऱ्या टोकाला आपल्याला त्याचं 2 kilograms एवढं वजन बांधायचं आहे. होल्ड द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग अँड पुल इट डाऊनवर्ड्स टू लिफ्ट द लोड. फर्स्ट अप टू अ हाईट ऑफ 1 meter अँड देन अप टू अ हाईट ऑफ 4 meters. आपण त्याला ती दोरी लावून घेतली आहे, 2 kilogramचं एक वजन बांधलेलं आहे आणि सुरुवातीस ते ओझे आपल्याला काय करायचं आहे, जे वजन बांधलेलं आहे ते पुलीच्या साह्याने 1 meter उंचीपर्यंत उचलायचं आणि परत मग 1 meter उंचीपर्यंत उचलल्यानंतर पुन्हा तेच ओझे पुलीच्या साह्याने आपल्याला 4 meter एवढ्या उंचीपर्यंत उचलायचे. ठीक आहे. म्हणजे पहिले 1 meter उचललं होतं, नंतर 4 meter उंचीपर्यंत उचलायचं, म्हणजे ओढायचं त्या दोरीला. व्हेन इज मोर वर्क डन. मग आपलं केव्हा जास्त कार्य झालं असं म्हणू आपण, किंवा कोणत्या वेळेस कार्य अधिक होईल असं म्हणू, तर जेव्हा आपण 4 meter एवढं ओढतो तेव्हा आपलं मोर वर्क डन होईल. आता बॉक्समधले बघा. व्हेन द अप्लाइड फोर्स इज द सेम मोर वर्क इज डन व्हेन देअर इज अ ग्रेटर डिस्प्लेसमेंट. सारखेच बल वापरले, आपण जेव्हा सारखेच बल वापरतो तेव्हा जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असतं.
इन अदर वर्ड्स, फॉर मेजरिंग द वर्क बोथ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट मस्ट बी कन्सिडर्ड. आता आपण सारखंच बल लावायलो पण आपलं जास्त विस्थापन झालेलं कार्य अधिक असतं. म्हणजेच कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन दोन्हींचा आपल्याला विचार करावा लागतो, त्यांना कन्सिडर करावं लागतं दोघांना पण. ठीक आहे. आता बघा, द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी हा पुढचा पॉईंट आहे. आपल्याला कार्य आणि ऊर्जा यांचा काय संबंध आहे, काय रिलेशन आहे त्यांच्यामध्ये हे पाहायचं आहे. द बॉय इन द पिक्चर हॅज अप्लाइड अ फोर्स टू द टॉय कार. आता या चित्रामध्ये काय दिसतं, एक मुलगा खेळण्यातल्या गाडीसोबत खेळत आहे. त्याला काय करावं लागतं, त्या गाडीला फोर्स लावावा लागतो, खेळताना फोर्स अप्लाय करावा लागतो. वर्क हॅज बीन डन बिकॉज द फोर्स अप्लाइड टू द कार हॅज कॉज्ड डिस्प्लेसमेंट. आणि त्या गाडीला लावलेल्या बलामुळेच काय होत असतं, ते गाडी पुढे जाईल, त्या विस्थापन होईल त्या गाडीचं आणि मग डिस्प्लेस. इन अदर वर्ड्स, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बॉयज एनर्जी इन टू वर्क हॅज टेकन प्लेस थ्रू द अप्लाइड फोर्स. म्हणजे आता ते गाडीला काय केलं, त्यांना फोर्स लावला, त्याच्यामुळे ती गाडीचं विस्थापन झालं आणि ती गाडी पुढे गेली. म्हणजेच त्या ऊर्जेचं रूपांतर बलामार्फत कार्यात झाले. म्हणजे काय झालं, त्यानं त्याचं एनर्जी वापरली, फोर्स लावला आणि त्याच्यानंतर त्या बलामार्फत त्याचं वर्क डन झालं. रन अराउंड द ग्राउंड विथ युअर फ्रेंड्स. आता काय करायला सांगितले आपल्याला, की आपल्या मित्रांसोबत ग्राउंडवर जायचं आणि ग्राउंडवर जाऊन तिथं राऊंड मारायचे. आपण काय करतो, बऱ्याच वेळेस शर्यत लावतो, तर काय करायचं, आपल्याला मैदानावर जायचं आणि त्या फेऱ्या मारायला सांगायच्या. कॅन युअर फ्रेंड्स रन ॲज मेनी राऊंड्स ॲज यू कॅन. तुम्ही आणि तुमचे मित्र हे सारख्याच फेऱ्या मारतील का ते राऊंड मारताना ग्राउंडवर? तर नाही, प्रत्येकाची एनर्जी जेवढे आहे तेवढेच राऊंड होतील. डू ऑल द फ्रेंड्स हॅव द सेम कॅपॅसिटी फॉर रनिंग. म्हणजे सर्व जे मित्र आहे ते त्यांची फेऱ्या मारण्याची क्षमता एकसारखीच असेल का? नाही. युअर फ्रेंड्स विल कम्प्लीट आयदर मोर ऑर लेस राऊंड्स दॅन द नंबर ऑफ राऊंड्स यू कम्प्लीट. काय होईल बघा, तुम्ही जेव्हा मैदानावरती जेवढ्या फेऱ्या माराल त्यापेक्षा तुमचे मित्र जे असतील ते कमी किंवा जास्त फेऱ्या मारतील. द नंबर ऑफ राऊंड्स विल नॉट बी द सेम. काय, त्यांचे राऊंडचे आणि तुमचे राऊंड हे काय होतील, कमी जास्त होऊ शकतात, सेम असतील का? नाही. सम विल गेट टायर्ड ऑन कम्प्लिटिंग 2 राऊंड्स व्हाईल अदर्स विल गेट टायर्ड ऑन कम्प्लिटिंग 3 or 4 राऊंड्स. काही जे मुलं आहेत ते बघा काय होतील, 2 फेऱ्या मारल्यानंतर लगेच दमतील आणि काही जे आहेत 3 राऊंड नंतर किंवा 4 राऊंड नंतर लगेच दमतील. दॅट इज टू से each one's capacity to complete rounds is not the same. म्हणजे काय, याच्यावर आपल्याला काय निष्कर्ष निघतो, तर प्रत्येकाची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी लेवल वेगवेगळी असते. त्याच्यामुळे कोणी 1 राऊंडलाच थकतील, कोणी 2 किंवा 3-4 राऊंडला थकतील. यू कॅन कम्प्लीट ओनली ॲज मेनी राऊंड्स ॲज यू हॅव द कॅपॅसिटी फॉर. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. आणि मैदानावर आपण जेवढ्या फेऱ्या मारतो तेव्हा त्या प्रत्येकाची क्षमता कमी जास्त असेल आणि तुमच्यामध्ये जेवढी क्षमता असेल तेवढाच तुम्ही फेऱ्या मारू शकता. कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असे म्हणतात, एनर्जीची डेफिनेशन. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. म्हणजे कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असे म्हणतात. तर पुढचा पॉईंट बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. काही क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, व्हाय डू यू गेट हंग्री आफ्टर फिजिकल एक्झरसाइज. म्हणजे संध्याकाळी आपण खेळून आल्यानंतर किंवा एक्झरसाइज केल्यानंतर आपल्याला भूक का लागते? कारण आपले एनर्जी लेवल कमी होतो म्हणून आपल्याला भूक लागते. नंबर 2, फ्रॉम व्हेअर डज आवर बॉडी गेट एनर्जी. आपल्या शरीराला ऊर्जा कुठून मिळते, एनर्जी कुठून मिळते? तर आपल्या शरीराला एनर्जी हे अन्नामधून भेटत असते. म्हणजे आपण जेवण केल्यानंतर आपल्याला एनर्जी भेटते. नंबर 3, व्हाय डू वी गेट टायर्ड. आपण का दमतो? तर तेच क्वेश्चन आहे की म्हणजे आपले एनर्जी लेवल कमी झाल्यानंतर काय होईल, आपण लगेच थकतो किंवा आपला एनर्जी लेवल कमी होते आणि आपण टायर्ड होतो. डू यू नो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी माहिती दिलेली आहे. द युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम.
कार्य आणि ऊर्जा यांची एकके ही सारखेच असतात, सेम असतात. वर्क अँड एनर्जी आर बोथ मेजर्ड इन द युनिट नेम जूल इन SI लॉंग फॉर्म आहे सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स. SI एकक पद्धतीमध्ये कार्य आणि ऊर्जा जूल हे एककामध्ये मोजतात, SI एककामध्ये. ठीक आहे, पुढचा बघा. आता आपण एनर्जी म्हणजे काय पाहिलं. आता फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जेची कोणती कोणती रूपे आहेत ते पाहायचे. तर नंबर ए मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जा. कॅन यू टेल व्हॉट विल हॅपन ॲज अ रिझल्ट ऑफ द ॲक्शन इन द पिक्चर. या चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसणाऱ्या क्रियेमधून काय घडेल. या चित्रात दाखवले बघा, आपण रबर बँड घेतलेला आहे आणि त्याला स्ट्रेच केले. त्याच्यामध्ये काय आपल्याला काय घडलं असं या क्रियेमधून दिसतं. तर जेव्हा आपण ते रबर ताणलं तर काय झालं, स्ट्रेच केल्यानंतर एनर्जी लावली आपण आणि ते स्ट्रेच झालं आणि त्याच्यानंतर सोडल्यानंतर ते परत ज्या स्थितीमध्ये होतं त्या स्थितीमध्ये वापस येईल. नंबर 2चा आहे अ स्टोन इज हेल्ड इन द रबर ऑफ अ कॅटॅपुल्ट. द रबर इज स्ट्रेच अँड रिलीज्ड. गलवलीला दगड लावून तिचे रबर ताणून सोडून दिले तर काय होईल. तर तो दगड काय होईल, त्या रबरमधून सुटणार आणि ते पुढे जाऊन कुठेतरी लागणार. इन द अबोव एक्झाम्पल्स वी सी दॅट व्हेन द रबर ऑफ अ कॅटॅपुल्ट इज स्ट्रेच्ड अँड रिलीज्ड इट कम्स बॅक टू द ओरिजिनल स्टेट अँड द स्टोन फ्लायज ऑफ. ह्या दोन्ही उदाहरणामध्ये आपण पाहिलं की काय, तर गलोलीनं रबर ताणलं होतं तेव्हा काय झालं, सोडून दिलं, आपण ओढलं त्याला आणि नंतर सोडून दिलं तर ते मूळच्या स्थितीमध्ये परत येतं. ते रबर जे आहे ते परत पहिल्या स्थितीमध्ये येणार आणि दगड लांबवर जाऊन पडतो. सिमिलरली व्हेन द स्प्रिंग ऑफ अ टॉय इज वुंड अँड देन रिलीज द टॉय स्टार्ट्स प्लेइंग. आणि याप्रमाणेच काय आहे, जेव्हा खेळण्यातली कार वगैरे असते त्याला चावी दिली जाते, त्याच्यामध्ये काय होतं, ते स्प्रिंग जे आहे ते आपण फिरवतो आणि पुन्हा सोडून टाकतो तर ते परत काय जे गुंडाळला गेलेली होती स्प्रिंग ती परत रिलीज होणार. व्हेन वॉटर स्टोर्ड ॲट अ हाईट इज मेड टू फॉल ऑन अ व्हील द व्हील स्टार्ट रोटेटिंग. उंचावर साठवलेलं जे पाणी आहे ते पाणी चक्रावरती सोडलं तर ते चक्र फिरायला सुरुवात होते. इन ईच ऑफ दिस ॲक्शन्स डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस विच मीन्स दॅट वर्क इज डन. ह्या सगळ्या ज्या ॲक्शन्स आहेत त्या तिन्ही क्रिया आहेत त्याच्यामध्ये विस्थापन झालेलं आहे. ज्या वस्तू आहेत पहिलेच्या त्याच्यामध्ये विस्थापन झालेलं आहे, त्यांची जागा बदललेली आहे. फ्रॉम व्हेअर इज द एनर्जी ऑब्टेन टू डू दिस वर्क. मग ह्याच्यामध्ये ती एनर्जी म्हणजे ते कार्य होण्यास ऊर्जा कुठून मिळाली. द एनर्जी विच इज स्टोर्ड इन ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू अ स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात त्या वस्तूमध्ये किंवा त्या पदार्थामध्ये साठवल्या गेलेल्या ऊर्जेलाच स्थितीज ऊर्जा म्हणतात. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा, हे याचे डेफिनेशन आहे. लेट्स ट्राय धिस. हा करून पाहायला सांगितलेलं आहे. नंबर 1 टेक 2 बॉल्स. 2 चेंडू घ्यायचे. लेट वन ऑफ देम स्टँड स्टेबल ॲट द सेंटर ऑफ अ टेबल. त्यापैकी एक चेंडू आपल्याला टेबलावर मध्यभागी ठेवायचा आहे, स्थिर ठेवायचा आहे. नंबर 2 पॉईंट आहे प्लेस द सेकंड बॉल ऑन द टेबल अँड पुश इट सो दॅट इट हिट्स द फर्स्ट बॉल. आणि दुसरा चेंडू टेबलावर ठेवून तो पहिल्या चेंडूवर आदळेल असा त्याला आपल्याला धक्का मारायचा किंवा ते बॉल फेकायचा आहे, म्हणजे पहिल्या चेंडूला तो लागला पाहिजे. नंबर 3 व्हॉट हॅपन्स व्हेन द सेकंड बॉल हिट्स द फर्स्ट बॉल. दुसरा चेंडू पहिल्या चेंडूवर आदळल्यानंतर काय घडेल. तर काय होईल बघा, आता दुसरा चेंडू आपण पहिल्या चेंडूला मारल्यानंतर तो जो पहिला बॉल आहे तो त्या टेबलच्या खाली जाईल, म्हणजे पडेल इकडे तिकडे, त्याचं विस्थापन होईल. नंबर 4 फ्रॉम व्हेअर डीड द सेकंड बॉल गेट द एनर्जी टू सेट द फर्स्ट बॉल इन मोशन. दुसऱ्या चेंडूमध्ये पहिल्या चेंडूला गतिमान करण्यासाठी ऊर्जा कुठून आली, तर त्याच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी आहे त्या बॉलमध्ये त्यामधून ती एनर्जी आली. कॅन यू टेल. अजून क्वेश्चन आहेत बघा खाली. नंबर 1 इन द गेम ऑफ मार्बल्स फ्रॉम व्हेअर डज वन मार्बल गेट एनर्जी टू सेट अनदर मार्बल इन मोशन.
जेव्हा गोट्या खेळतो बघा, तेव्हा गोट्यांच्या खेळामध्ये गोटी टोलवण्यासाठी म्हणजे एका गोटीला दुसऱ्या गोटीनं मारण्यासाठी त्या गोटीमध्ये ऊर्जा कुठून येते, तर त्याच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी असते त्याच्यामधून ती एनर्जी त्याला भेटणार त्या गोटीला. नंबर 2, व्हाईल प्लेइंग कॅरम फ्रॉम व्हेअर डज द स्ट्रायकर गेट द एनर्जी टू मेक द पीसेस मूव्ह. जेव्हा आपण कॅरम खेळतो ते कॅरम खेळत असताना त्या सोंगटीला गतिमान करण्यासाठी स्ट्रायकरमध्ये ऊर्जा कुठून येते. वी गिव्ह एनर्जी टू द मार्बल ऑर द स्ट्रायकर अँड सेट देम इन मोशन. द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. त्या गोटीला किंवा त्या सोंगटीला गतिमान करण्यासाठी गतीमुळे प्राप्त झालेल्या त्या ऊर्जेलाच म्हणतात कायनेटिक एनर्जी, म्हणजे गतीज ऊर्जा. त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आली म्हणून ती गोटी पुढे जात आहे. आता हे बॉक्समधला बघा. द एनर्जी यूज्ड फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचे डेफिनेशन आहे यांत्रिक कार्य म्हणजे यंत्राद्वारे कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला मेकॅनिकल एनर्जी किंवा यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात. देअर आर 2 टाईप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी. याचे 2 प्रकार आहेत, नेमली पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचे 2 टाइप्स, पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज ऑब्टेन ड्यू टू पोझिशन अँड कायनेटिक एनर्जी बाय मोशन. यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार बघितलेत. स्थितीज ऊर्जा स्थितीमुळे, तर गतीज ऊर्जा हे गतीमुळे प्राप्त होत असते. म्हणजे त्याच्या स्थितीमुळे काय होत असतं, त्याची स्थितीज ऊर्जा प्राप्त होते आणि गतीमुळे त्याला गतीज ऊर्जा प्राप्त होत असते.